आणि तुषा 11 ठाणे संघाला आपण खूप सारे शुभेच्छा देऊया। और मुकाबला अब शीघ्र ही शुरू होने जा रहे हैं। इस वहां गेंदबाजी का प्लान पूरे तरह से बनने जा रहे हैं कप्तान केतन मात्रे इनके नेतृत्व में। और दूसरी साइड में हम यह कह सकते हैं कि यूवी स्पोर्ट अलीबाग टीम के दो सलामी बैट्समैन पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर अपना बल्ला लेके आ चुके हैं। दोनों टीमों के कप्तानों का हम सूचित कर रहे हैं कि आपका एक्स्ट्रा खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में भेजिए नाम बताने के लिए। तो आप सभी लोग देख रहे रायगढ़ मानसून ट्रॉफी रबर बॉल टूर्नामेंट 2026 को। यस ठाणे कप्तान केतन जी मात्रे आपका 12वां प्रतिनिधि है। यस दोनों के हैं, दोनों का हार्दिक स्वागत। आप चाय के टाइम के समय आ चुके हैं। तो विकी भोईर गेंदबाजी की बाउंडर संभालने के तैयार है। वहां फॉर्चून इवेंट के हमारे कृष्णा जी भात्रे उनका भी हम हार्दिक स्वागत कर रहे हैं जो इस मैच को देख रहे हैं। तो कृष्णा मात्रे सिद्धि करवले की उनका भी हम स्वागत करने जा रहे हैं। आदर्श और मंथन ये जोड़ी मैदान के अंदर आ चुकी है और विकी भोईर गेंदबाजी की बाउंडर संभालने के लिए तैयार है। 5 ओवर का मुकाबला है। यूवी स्पोर्ट अलीबाग टीम बल्लेबाजी कर रही है और मुकाबला शुरू। अंपायर हमारे यहां आत्माराम कोहली से इशारा दे रहे कि मुकाबले को शुरुआत करता हो। विकी भोईर तैयार है। पहली गेंद यस और किनारा और ये पॉइंट एरिया खाली है। चल गई गेंद 4 मारना कहा जाते थे, ये फटका लगा क्या? तो फिलहाल चौवा आ चुका है। यस यस बल्ले का किनारा, लेकिन पीछे प्रोडक्शन जरूर है, लेकिन सिंगल जरूर मिलेगा। और इस सिंगल के साथ स्कोर जा रहा है यूवी स्पोर्ट अलीबाग का 5 बिना कोई विकेट के नुकसान पे। इस बीच विकी की अगली बॉल और यहां पीछे प्रोडक्शन है थर्ड मैन के क्षेत्र में गेंद चली गई है। एक तो सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ यूवी स्पोर्ट अलीबाग टीम का स्कोर पहुंचा 6 बिना कोई विकेट के नुकसान पे। शानदार जानदार आयोजन को आप देख रहे हैं। 6 रन बोर्ड के ऊपर और बैक फुट जाकर बेहतरीन इस बार से जोरदार यहां स्लैश किया है और 6 रन के लिए। और इस 6 रनों के साथ देखा जाए तो टीम का टोटल स्कोर आगे जा रहा है 12। देखिए क्या शॉट है। इस बार यहां उन्होंने एक पैर ऊपर लिया और बैटिंग के बैलेंस को बनाते हुए इस शॉट को खेला है। और इस बार तेज बॉल थी, आउटसाइड ऑफ स्टंप बॉल थी, गति वाली गेंद थी, दिशा भी सही थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन नहीं। डॉट 12 पे स्कोर रोका हुआ बिना कोई विकेट के नुकसान पे यूवी स्पोर्ट अलीबाग। और इस बीच यहां थोड़ी सी मैडम गेंद आ गई है और गेंद बल्ले के बीच संपर्क नहीं। डॉट गेंद। इसी के साथ ये फर्स्ट ओवर खत्म हो चुका है। पहले ओवर की समाप्ति के बाद यूवी स्पोर्ट अलीबाग टीम का स्कोर पहुंचा है 12 बिना कोई विकेट के नुकसान पे। आने वाली 24 बॉल अभी भी बाकी है। और प्रभाकर गेंदबाजी की बाउंडर संभालने के लिए, जैसे भारत के मनोज प्रभाकर उससे ठाणा के प्रभाकर। ओ ये देखिए ठाणे वालों की दहशत। तेज बॉल है और गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं। डॉट गेंद चकमा दिया इस बार देखा जाए मंथन डाकी को।
12 पे स्कोर। ओ फंसा दिया है। इंतजार इस बार किया था लेकिन क्या गेंदबाजी चल रही है। पहला ओवर के बाद दूसरा ओवर टाइट बनने जा रहा है प्रभाकर जी का। एक छोटा मेरे हिसाब से यार लंबा रनअप नहीं है लेकिन डाकी को उन्होंने मान के रखा है। और इस बार डीप फाइनल के ऊपर गेंद चली गई है। खिलाड़ी बात तैनात है, सिंगल जरूर मिलेगा। और एक सिंगल के साथ स्कोर जा रहा है 13 के घर में। इस ओवर के अंतिम 3 बॉल शेष दूसरी ओवर की। त्रिशा 58 केतन मात्रे की टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला किया। और इस बार यहां लॉन्ग ऑन के ऊपर गेंद चली गई। ऑन ड्राइव जरूर किया था लेकिन इस सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 14। अंतिम 2 गेंदें शेष। और इसी बीच यहां ऑन साइड के ऊपर एक सिंगल दूसरे के लिए पलटने की कोशिश कर रहे थे लेकिन तब तक बल्लेबाज दूसरे के लिए मुड़े नहीं उनके साथ और लेग बाय के रूप में सिंगल मिलेगा। और एक सिंगल के साथ स्कोर 15 के घर में। 12 पे आदर्श खेल रहे, मंथन खेल रहे, 2 पे प्रभाकर की अंतिम बॉल शेष इस दूसरी ओवर की। त्रिशा 58 टीम ने टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला किया केतन मात्रे की टीम। और इस बार यहां नटराज शॉट खेलने की कोशिश की थी लेकिन एक तो सिंगल लेग बाय के रूप में और इसी के साथ ओव्हर खत्म। 2 षटकानंतर आपण बघू शकता युवी स्पोर्ट अलिबाग संघाची धाव संख्या 15 माफ के 16 बिनबाद 16। और इस मुकाबले के बाद फर्स्ट राउंड का अंतिम मुकाबला होगा। ज्ञानेश्वर बोहर्डे प्रतिष्ठान गावठाण ओरण वर्सेस जयकुमार अग्रगीलन भिवंडी ऐसा सामना है मैच नंतर। और टॉपेज लगा हुआ है पीछे थर्डमैन के क्षेत्र में। फील्डर तैनात है डीप थर्डमैन सीमा रेखा के नजदीक गेंद को पकड़ा। फिर से वही गेंदबाजी करने के लिए कोटे का दूसरा और पारी का ये तीसरा ओवर लेगी। 17 बिना कोई विकेट के नुकसान पे। युवी स्पोर्ट अलीबाग टीम टॉस जीता नहीं है। केतन मात्रे की टीम ने टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला किया। और 2 विकेट। और टप्पा सही है, लेंथ सही है, बॉल सही है, दिशा सही है, क्या चाहिए। और बैट्समैन से खेलने की कोशिश करने जा रहे थे लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं। डॉट गेंद। 17 पे स्कोर रुका हुआ है अलीबाग का। और एक बार फिर से यहां लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं। और एक सिंगल के साथ स्कोर जाएगा युवी स्पोर्ट अलीबाग का 18 बिना कोई विकेट के नुकसान पे। 3 गेंद शेष। और यहां इस बार देखिए बॉल लगी है केतन मात्रे के ग्लोज हाथ में है फिर भी जोरदार तेज बॉल आई है और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया क्योंकि बॉल तेज गति से सही इस बार इसको कैरी नहीं कर सकी। मगर मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन और 2 रनों के साथ स्कोर आगे जा रहा है। जब बॉल उंगली के ऊपर लग जाता है ना तो टीचरों की याद आती है। पहले गुरुजी हमारे हाथ के ऊपर वो लकड़ी छोटी थी ना वो देने के बाद हम सभी पूरे इस बार वो देखा जाए वर्क में आते थे ना। उस टाइम नेटवर्क था ना कोई था लेकिन गुरुजी का नेटवर्क खतरनाक था। चक्का है, ट्राई मत करो। और ये अंतिम इस बार देखा जाए अंतिम गेंद शेष है लेकिन 5वीं गेंद के ऊपर 6 आई। 26-26 आखिरी गेंद। आखिरी गेंद शेष। और इस बार यहां डीप थर्ड मैन के ऊपर फील्डर तैनात है वहां जरूर शॉट को खेल दिया था लेकिन यह दूसरे के लिए पलट जा रहे हैं और इस बार 2 रन इकट्ठा कर चुके। गुड रनिंग
बिटवीन द विकेट एक अच्छा तालमेल देखने को मिल चुका और 2 रनों के साथ ओवर हुआ खत्म। 2 रनों के साथ देखा जाए तो यूवी स्पोर्ट अलीबाग टीम का स्कोर है 28 विदाउट लॉस से काम। तो आने वाली आखिरी 12 गेंद शेष, मतलब 2 ओवर का खेल बचा हुआ है। रायगढ़ मानसून ट्रॉफी रबर बॉल टूर्नामेंट को कवरेज कर रही 24 लाइव इवेंट। उनके सब्सक्राइब कीजिए, उनके चैनल को बढ़ोतरी दीजिए। इस चैनल ने, संदेश पाटिल के चैनल ने बड़ा नाम, ये हमारे पूरा जिले का उन्होंने बड़ा किया है और उनके सभी साथीदार जो है, उनका जो स्टाफ है वो बड़ा मेहनत ले रहा है। अहमद आए हैं गेंदबाजी करने के लिए और उड़ाया भोईर के सर के ऊपर से भाइडेस्ट लॉन्ग ऑफ सी मारे का बाहर, एक आसमानी सुल्तानी छक्का और बॉलर भौचक्का। बेहतरीन शॉट खेला, सामने ही गेंद थी। जबरदस्त शानदार क्लियरिटी के साथ क्या मेरे सभी अच्छी तरह से कवरेज कर रहे हैं। ऐसे इस बल्ले का किनारा लगा है लेकिन पीछे प्रोडक्शन है। थर्ड मैन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं एक सिंगल के साथ। यूवी स्पोर्ट अलीबाग टीम का स्कोर जा रहा है 35-35। आखिरी 4 बॉल बची हुई इस चौथे ओवर की। अहमद तो आदर्श ये स्कोर 35 और ये 6 होगा। एस अंपायर के एक्शन में मजा नहीं, बेचारे को भूख लगी हुई है समझ गए हम, लेकिन क्या करें। इस बार देखा टाइम तो निकल गया है लेकिन छक्का तो आ गया है। 6 के साथ स्कोर जाएगा इस बार। 41 इस बार अपना जो मंसूबा है उसे बदल दिया है, गियर चेंज किए और यहां आदर्श पाटिल ने यह शानदार स्ट्रोक खेला 6 रन के लिए। और इस बार किनारा थर्ड मैन के क्षेत्र में फील्डर तैनात है। एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए पलटने की कोशिश। नहीं, इस बार ये रन नहीं है। ऐसी अगर रन चाहिए तो दोनों को स्ट्राइक छोड़ना है। ये पहले चलता था, पहले के टाइम में हमारे आत्माराम साहब, राजेश भाई जब खेलते थे तो ये टाइम में स्ट्राइक चेंज करने के लिए ऐसा चलता था। अभी कानून आ चुका है। उनके सामने तो मजे था, मंडप में गेंद अटकने के बाद लोग दौड़ते ही रहते थे। कानून कम था ना। अब कानून क्रिकेट में आने के बाद देखिए क्या हुआ। 42 विदाउट लॉस। और इस बार यहां रनआउट का मौका बनेगा लगता है। वाइट बॉल, लेकिन यह आउट है। पहला झटका रनआउट के रूप में यूवी स्पोर्ट अलीबाग टीम को। और स्कोर हुआ मुझे लगता है कि यहाँ 43 एक विकेट के नुकसान पे यूवी स्पोर्ट अलीबाग टीम का स्कोर। चौथा ओवर जारी है और इसके बाद फर्स्ट राउंड का अंतिम जो मुकाबला होगा उस मुकाबले का हम अनाउंसमेंट करने जा रहे हैं। ज्ञानेश्वर बोहरडे प्रतिष्ठान गावदे गावठाण उरण बनाम जॉय कुमार अग्री इलेवन भिवंडी, ये 2 टीमों के साथ फर्स्ट राउंड का अंतिम मैच इस मैच के बाद। तो कृपा करके दोनों टीम तैयार रहिए। 43 1 विकेट और यहां 1 डाउन बैट्समैन यानी कि तीसरे नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए अलीबाग के खिलाड़ी कौन आएंगे देखना पड़ेगा। अक्षय पाटिल रायगढ़ प्रीमियर लीग में काफी जबरदस्त काम किया था अक्षय ने। वही अक्षय का आगमन हो चुका है क्योंकि कौन से भी टीम के अंदर की सलामी जो बैट्समैन की जोड़ी होती है वो तगड़ी होती है। तो अक्षय 1 डाउन के रूप में आ चुके हैं लेकिन गेंदें बची हुई इस ओवर की मेरे हिसाब से 2। व्हाट शॉट यार, लवली, क्या शॉट ठोका है।
खतरनाक इनसाइड आउट शॉट, बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर, गेंद सीधी तारामंडल, 6 रनों का बंडल। तो फिलहाल यहां एक शानदार स्ट्रोक, बैकफुट पे इस भाई ऐसे स्ट्रोक रोहित शर्मा, विराट कोहली, वीरेंद्र सहवाग जी, सचिन तेंदुलकर जी जब खेलते थे तो लोगों में हर्ष उल्लास पैदा हो जाता। उस तरह से हमारे इस होता है। और इस बार शॉट है और कैच की संभावना है, अहमद को मानना पड़ेगा। छक्का मारने के बाद अंतिम गेंद के ऊपर इस बार का लॉन्ग ऑन क्षेत्र में कैच को लपका और यूवी स्पोर्ट अलीबाग टीम को बड़ा झटका। मिस्टर आदर्श पाटिल एक 36 रनों की उम्दा, बेमिसाल, बेजोड़ और मजबूत बुनियाद वाली पारी खत्म। अयूब ने कैच को लपका और दूसरा झटका अलीबाग टीम को 49 लॉस ऑफ 2 विकेट। आखिरी 6 गेंदें शेष, पारी का ये लास्ट ओवर, इसमें ब्लास्ट करने का टाइम है और अक्षय और उनके साथीदार आप मैदान के अंदर आएंगे, लेकिन आखिरी 6 गेंदों में कितने रन इकट्ठा करेंगे देखना पड़ेगा। 49 लॉस ऑफ 2। आखिरी 6 गेंदे, स्लॉग ओवर, ये डेथ ओवर है कप्तान केतन जी म्हात्रे, इन्होंने इस्तेमाल करने जा रहे गेंदबाज को, जिस बॉलर का नाम है यंगस्टर है अभी। ये सर अभी के सामने यहां अक्षय है और एक बार फिर से बारिश की बूंदाबांदी होने जा रही है। 49 लॉस ऑफ 2 अभी गेंदबाजी करने के लिए। अभी के सामने अक्षय पाटिल, लास्ट ओवर की आखिरी 6 गेंदे, 49 लॉस ऑफ 2 और यहां सिंगल मिलेगा। थर्ड मैन के क्षेत्र में, डीप थर्ड मैन क्षेत्र में गेंद को फील्ड जरूर किया है, एक सिंगल मिलेगा अक्षय को। आखिरी 5 बॉल, अभी की यंगस्टर है, नौजवान है, युवा खून है और नया जोश है। आखिरी 5 गेंदें शेष और एक बार फिर से यहां लॉन्ग ऑफ के ऊपर खेला हुआ शॉट है, एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ आखिरी 4 गेंदें शेष इस अंतिम ओवर की और स्कोर इस सिंगल के साथ पहुंचा है 51, 51 धावा संख्या 51ला 2 गडी मैदानाच्या बाहेर यूवी स्पोर्ट अलिबाग संघाचा। और शॉट कड़क है, छक्का भी कड़क है और इस 6 रनों के साथ 51 और 6 पहुंच चुके मेरे हिसाब से 57। अभी को बाहर भेजा अक्षय ने। आखिरी 3 बॉल बची हुई अंतिम ओवर की और इसी बीच ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप बॉल, अंपायर कोहली जी ने उसे वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ स्कोर जा रहा है 58-58। अंतिम 3 गेंदें बची हुई अक्षय सामने और शॉट है इस बार फाइन लेग के ऊपर, छक्का होगा मेरे हिसाब से। क्या शॉट को खेला है देखिए और छक्का आया। 58 और 6 मेरे हिसाब से बन चुके 64। देर आए दुरुस्त है, वन डाउन बैट्समैन अक्षय पाटिल का जलवा देखिए, शानदार शॉट और एक बार फिर से बारिश तेज आ गई है। अंतिम 2 गेंदें बची हुई है अभी की, 64 लॉस ऑफ 2, 64 राउंड विकेट। और ये बॉल देखिए कितनी घातक, और इस बार देखा जाए या नो बॉल, माय गॉड और स्टेप। ये इस बार देखा जाए यहां तो जरूर आवाज आया था, ऐसा लगा था, लेकिन फिलहाल तो नो बॉल है। अगली गेंद फ्री हिट है। अक्षय टू, अभी टू अक्षय
और फ्री हिट है और ये उड़ाया, ये चल गई बाहर, ये चल गई बाहर, बारिश तेज आ रही है और छक्का भी तेज आया। नो बॉल फ्री हिट, इसका फायदा उठाया दमखे और लाइसेंस खुला हो गया। 24 बजे तक स्कोर आगे जा चुका है, 71 71 को स्कोर। और ये बार जरूर गेंद थी और एक सिंगल जरूर मिलेगा और स्कोर 72 रन है या 72 स्कोर हो चुका है। और जीतने के लिए इसी बीच देखा जाए तो तिशा 11 ठाणे टीम को 30 गेंदे और 73 मतलब 73 रनों की जरूरत है। तो आइए इस 73 रनों का पीछा किस तरह से करेंगे, ठाणे की टीम या अलीबाग टीम की उन्हें रोकेंगे, इसका विश्लेषण, इसका विवरण सुनिए दीपक सर पाटिल इनके जुबानी के ऊपर और उनके वाणी के ऊपर सुनिए इस मैच का रिजल्ट। हम लेते ब्रेक, मिलते हैं आफ्टर ब्रेक के बाद। हॅलो, चला 73 धावांचं लक्ष्य, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या प्लीज. चला पटकन क्षेत्ररक्षण लावा आणि सलामीची जोडी पाठवून द्या. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, खास करून सुरुवातीला आदर्श पाटील 15 बॉलमध्ये 35 माफ करा, त्यानंतर 6 बॉलमध्ये 20 धावा अक्षय मोन्याच्या बॅटमधून आल्या आणि त्याच एक चांगली धावसंख्या नक्की उभारण्यात यश प्राप्त केलंय. परंतु प्रतिस्पर्धी टीममध्ये केतन मात्रे आहे आणि त्याचमुळे त्याच्यावर सुद्धा लक्ष द्यावं लागेल. 5 ओव्हर्समध्ये 73 टोटल चांगली आहे. चला सलामीची जोडी पाठवा. आणि नुकतंच रायगड प्रीमियर लीग एक भव्य आणि देखणी स्पर्धा पाहायला मिळाली. उत्कृष्ट नियोजनामुळं ही स्पर्धा प्रत्येक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. प्रत्येकाच्या मनामध्ये अधिराज्य गाजवलं या स्पर्धेनं. रायगड प्रीमियर लीग सीझन 2 आणि स्पर्धेचे आयोजक विशाल जितेकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना दिसतंय. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. सुस्वागतम.
रायगड मान्सून ट्रॉफी मध्ये विशालजी आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन झाले. केतन मात्रे वाकळळ आणि त्याच्या साथीला भावेश नाईक दारावे, दोनही दिग्गज खेळाडू आज ओपनर. त्यामुळं अलिबागनं जरूर तगडा स्कोर उभा केलाय, परंतु प्रतिस्पर्धी टीम मध्ये सुद्धा तगडी बॅटिंग स्टारकास्ट आहे. चला स्पीडअप करा प्लीज. चला भिवंडी टीमचे कॅप्टन आलेले आहेत. गावदेवी गावठण टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या प्लीज. वेलकम विशाल. चला मॅच चालू करा लवकर. जाऊया मॅचच्या दिशेनं. आणि इकडे मात्र पावसामध्ये सुरुवात झाली धावसंख्येला. द्विशा 11 ठाणे संघाचं खातं उघडलंय. षडंपूल केला होता केतन मात्रेचा पहिलाच बॉलवर सिक्सर. त्यामुळे अलिबागने धावसंख्या जरूर बनवले, परंतु त्यापूर्वी मात्र या दोनही फलंदाजांना थांबवावं लागेल. ह्या जर अर्ली विकेट्स घेतल्या तरच या धावसंख्या डिफेंड करता येऊ शकतो, कारण केतन मात्रेची ताकद सगळ्यांना माहिती आहे. षटकरनं अकाउंट ओपन केलंय. पहिलाच चेंडू सुमेध पत्रेचा, रायगड प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्कारानं सन्मानित. आणि सुमेधला पहिलीच बाईक खरं तर आपल्या कारकिर्दीतली मिळाली, आणि तीही रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीगनं बाईकचं स्वप्न ज्या गोलंदाजाचं साकार केलं तो सुमेध पत्रे. हो, चांगला बॉल यावेळेस प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. स्क्वेअर लेगला खेळायचं होतं, सिंगल मिळाली. एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. दोनही दिग्गज खेळाडू आहेत, त्याचमुळे त्याच पद्धतीनं त्याच रणनीतीनं मात्र मैदानामध्ये गोलंदाजी करावी लागणार आहे. शॉट ऑफ लाईन बॉल होता, भिरकावून दिला डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल फॉर आर. भावेशच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. दोनही फलंदाजांनी आपापले अकाउंट ओपन केलेत, आणि तेही षटकाराच्या सहाय्यानं. सुरुवात चांगली झाली.
सुमेध पुन्हा एकदा फुल टॉस, लोवर फुल टॉस बॉल कव्हर्सला ढकलून काढला. इकडे मात्र मिड ऑफच्या दिशेमध्ये चेंडू गेलाय. इकडे लॉंग ऑफचा फिल्डर जाऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र दुहेरी धाबा. 2 धाबा प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता. कव्हर्सला खेळायचं होतं. बॉल थोडासा वाईडिश मिड ऑफ कडे सरकला. पहा प्रॉपर टाइम नव्हतं झाला. पत्रेचा बॉल यावेळेस मात्र कट केलाय. स्लॅश केलं होतं. कबा पॉइंटच्या दिशेनं चेंडू सीमा पार. 6 धावांकरता षटकार. कमाल टायमिंग होतं. पहा किती क्विकली रिॲक्शन्स पाहायला मिळाल्या. पहा किती सहजतेनं इझीनेस पहा फटक्यामधला. किती सहजतेनं मात्र हा फटका सजवलाय. हो यावेळेस थोडासा हुक खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र बीट केलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि धावफलकावर सुमेध पत्रेच्या 21 धावा. 21 विदाउट लॉस. त्यामुळे पहिलं षटक थोडंसं युवी स्पोर्ट्स अलिबाग कडून महागडं ठरलंय. सकाळच्या सत्रामध्ये युवी स्पोर्ट्स मुरुड हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. आता अलिबागला आपण पाहतोय चित्रलेखाताई पाटील ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. युवराज पाटील संघाचे संघ मालक, टीम मॅनेजर साई पाटील. थांबवावं लागेल. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. थोडा कंट्रोल करावा लागेल. 24 बॉलमध्ये 52. 52 रिक्वायर्ड. कट केला यावेळेस मात्र बॉल शॉर्ट थर्ड कडे. दुसऱ्याचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण. फक्त षटकारच नाही तर सिंगल डबल्सवर सुद्धा तेवढंच कॉन्सन्ट्रेशन आहे. इच अँड एव्हरी सिंगल रन ऑल्सो इम्पॉर्टंट इन क्रिकेट. आणि त्याच खरं तर बाबीकडे सगळ्यांनी सुद्धा लक्ष वेधतोय मी सगळ्यांचं. कारण हे मोठे खेळाडू फक्त मोठेच फटके नाही खेळत. ऑन द राईज समोरच्या दिशेला लॉंग ऑनला सापडला बिग विकेट. थोडासा सहजतेनं खरं तर प्रयत्न केला होता. जास्त पॉवर जनरेट न करता. आणि सगळ्यात मोठी विकेट आहे मॅचची. केतन मात्रे बाद झालाय. हा मोठा धक्का आहे ठाणे टीमला. फक्त टाइम करण्यासाठी गेला होता. खरं तर थोडासा पॉवर जनरेट केली असती तर हा चेंडू सुद्धा बाहेर जाऊन पडला असता. परंतु थोडा सॉफ्ट हँडेड खेळला असंच म्हणावं लागेल. आणि त्याचमुळे फसल्या. हसू आहे चेहऱ्यावर. थोडंसं त्याला सुद्धा कळून चुकलं असेल की थोडासा मला हा चेंडू बाहेर टाकता आला असता. परंतु ही महत्वाची विकेट मात्र युवी स्पोर्ट्स अलिबागला. 23ला पहिला झटका. आर्यन खारकरला मात्र मिळाले सफलता. ISPL खेळणारा अलिबागमधील एकमेव खेळाडू आहे. रायगड प्रीमियर लीगनं खरं तर या खेळाडूला पहिली पसंती दिली. रायगड प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलरचा जेव्हा पुरस्कार मिळाला, बाईक मिळाली, तेव्हा नाव रायगडकरांना कळालं. आणि केतन मात्रे असेल, आर्यन खारकर असेल, ISPLला एकाच संघामधून खेळले. चेन्नई या संघाकडून खेळला होता आर्यन आणि केतन सुद्धा. आणि आता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना इथे मात्र महत्वाची विकेट निर्माण करून दिले. ऋतिक पाटीलला आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. व्हेरी हँडसम पर्सनॅलिटी. रायगड प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक विशाल चेतेकर, मयूर वाघमारे, उस्मान पटेल, सगळी स्टारकास्ट मंडळी आहे. रिलॅक्स आहे फार. 10 दिवसाची रायगड प्रीमियर लीगची स्पर्धा आटोपली. विशाल शाह बीट केलं इकडे. हा डॉट बॉल येतोय. आर्यन खारकर चांगली बॉलिंग करतोय. त्याच्याकडे लेग कटर्स आहेत, ऑफ कटर्स आहेत आणि हे सातत्यानं पाहायला मिळेल तुम्हाला. थोडासा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रॉपर टाइम झालेला नाहीये. फाईन लेकडे चेंडू सरकलाय. सिंगल मिळेल. एकेरी धाव. ट्विशा 11 ठाणे.
ठाणे म्हटलं तर पूर्ण कल्याण डोंबिवली आलं, त्याच्यामध्ये नवी मुंबई सुद्धा आलं. त्यामुळे नवी मुंबई मधले सुद्धा खेळाडू पाहायला मिळतील. कल्याण डोंबिवली परिसरामधील सुद्धा तुम्हाला खेळाडू पाहायला मिळणार आहेत या मॅच मध्ये. आर्यनचा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, बट विकेट झोनकडे सिंगल मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न भावेश करत होता, परंतु एकच धाव मिळेल. कंट्रोल 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 केलं इकडे आर्यन खारकरनं धाव फलक. पहिल्या ओव्हरमध्ये 21 होत्या, परंतु हे भन्नाट षटक आतापर्यंत हाताळलंय. चांगला बॉल पुन्हा एकदा, परंतु एक धाव तर जरूर मिळवून देईल. लेग बायचा इशारा येतोय. ही 1 रन लेग बायच्या इशारानं इकडे षटक क्रमांक 2 समाप्त होईल. आर्यनच्या या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या टोटल 5, परंतु त्याच्या खात्यामध्ये आपण बघितलं तर 4च धावा असणार आहेत. त्याचमुळे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धाव फलकावर, 3 ओव्हर्स आणि 47 धावांची गरज. 47 रिक्वायर्ड, रिमेनिंग 18. थोडासा लेग स्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न होता इकडे, मात्र पाहूया रन तर कंप्लीट झाले. 9 बॉलचा इशारा आलाय. ओ बोकाडे याचा हा चेंडू, यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर एकला फिल्डर आहेत आणि जेल टिपला, परंतु पाठीमागचा बॉल नो बॉल होता, फ्रीटचा बॉल असल्या कारणाने इकडे जीवनदान मिळेल. बाल बाल बचवलाय भावेश नाईक. या 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर झोन पोहोचलाय तो 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन अ बोर्ड. ओ यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिक सोडून चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, कारण सध्या पाऊस पडतोय, वेट बॉल आहे, बॉल सुद्धा ओला आहे. त्यामुळे प्रिन्स बोकाडे याचा चेंडू किती फिरेल याच्या बाबतीमध्ये साशंकता आहे. थोडंसं टेन्शन त्याच्यासाठी सुद्धा असेल, कारण सोपं नाहीये. जर कोरडी खेळपट्टी असती तर हातभर बाहेर वळवतो हा गोलंदाज. ओ यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह, बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरता कमाल फटका होता. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलंय या फटक्यानं. पहा बावेसचा जबरदस्त फुटवर्क. ओ यावेळेस समोरच्या दिशेला बऱ्याच दूरवरून हा चेंडू आणावा लागेल. भावेश नाईक ऑन फायर. मुसळधार पावसामध्ये अक्षरशः पाण्याच्या धबधब्यासारखा कोसळला. आता मात्र त्याच्या पाठमधून या धावा एका पाठोपाठ एक मोठे षटकार मारत असताना, आणि 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल 43 धावा. कमबॅक केलं होतं खरं तर
आर्यन खारकरच्या गोलंदाजीनं, परंतु इकडे प्रिन्स बोकाडी याला पुन्हा एकदा मार बसलाय. 15 बॉल 30 धावा, प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. वेळीच सावरावं लागेल अलिबागकर. भावेश नाईक धोकादायक होतोय सध्या खेळपट्टीवर. हा चेंडू यावेळेस प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. बॉल विकेटच्या पाठीमागे गेलाय. यष्टीरक्षक येऊन बॉल उचलली तोपर्यंत मात्र एक सिंगल हेच करावं लागेल सध्याच्या घडीला, कारण विशालच्या पाठीमागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं थोडंसं डॉट बॉल खेळला होता. कुठेतरी तेच करावं लागेल भावेश नाईकला. जेवढा जास्त वेळ नॉन स्ट्राईक एंडला ठेवता येईल तेवढं मात्र अलिबागकरांसाठी थोडंसं फायद्याचं ठरू शकेल. गोलंदाज प्रिन्स पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म राऊंड स्टम्प्सनं यावेळेचा हा बॉल टप्पा पडला बाहेर निघत सरळ विकेट कीपरकडे. हा पहा टप्पा पडला बाहेर, थोडासा अँगल बनवून टाकला होता. चांगले लेग कटर्स टाकतो बोकाडिया. 13 बॉल 29 धावा, 29 रिक्वायर्ड, रिमेनिंग 13. बिग फाईट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ठाणे विरुद्ध अलिबाग. चांगला बॉल फुल ऑन लेन, तिकडे मात्र फॉलो थ्रू मध्ये जाईपर्यंत एक रन कंप्लीट केले विशालनं. हा पहा परफेक्ट यॉर्क होता. हा चेंडू कदाचित पायाला लागला असता, नसता लागला तर त्रिफळा उडला असता असा चेंडू होता. अनप्लेबल डिलिव्हरी होती, पण ती योग्य रीतीने विशालनं सुद्धा तो चेंडू खेळून काढला. 3 षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर त्विषा 11 ठाणे, 1 गडी बाद 45. 12 बॉल 28 धावांची आवश्यकता. सामना अजूनही बॅलन्स आहे. इथून कोणता संघ पुढे जाईल हे सांगणं फार कठीण आहे, परंतु दोनही संघांना समसमान संधी आहे. यस विजय, बॉल द्यायचेत, बॉल पाहिजेत, बॉल द्या. संयोजकांना विनंती आहे चेंडूची पूर्तता करा. चला टॉस करूया तोपर्यंत आपण नेक्स्ट बॅचचा. चला गावदेवी गावठाण आणि भिवंडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पुढे या, समोर या आणि नाणेफेक संपन्न केली जाईल. मी विशालजी जितेकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. चला टॉस केलं जाईल. एका बाजूला पुन्हा एकदा गावदेवी गावठाण म्हणजे उरण तालुक्यातील संघ, दुसऱ्या बाजूला भिवंडी. अग्री 11 भिवंडी. जॉय कुमार. अग्री 11 भिवंडी संघानं टॉस जिंकलाय आणि त्यांनी पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे गावदेवी गावठाण तुम्हाला लगेचच मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावायचं आहे. मॅच नंतर 12 बॉल 28 धावांची आवश्यकता. चला फलंदाज रिटायर्ड आउट झालेत. चला 12 बॉल 28 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आयुब शेख, मॅन फ्रॉम कासार वडवली. हे षटक
फार निर्णायक राहणार आहे अलिबागकरांसाठी. कारकेचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला थोडासा बॉल स्लो झालाय. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला होता. सिंगल मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल. शेवटच्या 11 बॉल 27 धावांची आवश्यकता. 27 रिक्वायर्ड नाव. अडबा बॅटनं ऑन साईडला पुल केलाय. स्क्वेअर लेग मिड विकेटला, परंतु गॅप मोठी होती, परंतु बॉलच थोडासा स्लो झाल्या कारणानं बाउंड्री जाऊ शकलेली नाहीये. 2 धावा मिळतील भावेशसाठी. स्कोर मूव्स टू 48 नाऊ. 10 बॉल 25 धावा. आर्यन खारकर जेवढ्या धावा थांबवेल तेवढं फायद्याचं ठरेल. चांगला बॉल यष्टीरक्षकाच्या बाजूनं गेलाय. आणखीन एक रन कंप्लीट झालंय. कदाचित स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मात्र भावेशचा, तडफड तर चालू आहे त्याची. $49 runs on a board. 9 बॉल 24 धावा. 24 रिक्वायर्ड, रिमेनिंग 9. 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. जर मोठे फटके थांबवले आर्यननं तर ते त्यांच्यासाठी फायद्याचं ठरेल. ओ वेगवान चेंडू. यावेळेस मात्र आर्यन खारकरची गोलंदाजी खेळणं थोडंसं कठीण झालं. इकडे चान्स होता. इकडे रिस्क घ्यायची की नाही, कारण रिस्क घेतली असती, स्टंप हिट झाले नसते तर कदाचित पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होऊ शकली असती. ही द्विधा मनस्थिती होती आर्यन खारकरच्या मनामध्ये. हा पहा, भावेश पुढे सरसावला होता, थ्रो आला होता. इथून जर टिपता आला असता तर नक्कीच बाद होऊ शकला असता. सुपर बॉलिंग फ्रॉम आर्यन खारकर. ओ टॉप एज लागले, बॉल हवेत आहे. आर्यन सुद्धा धावलाय. ओ डाईव्ह लगावत खरं तर पडलाय, अक्षरशः धडपडलाय. इकडे धडपड सुरू आहे 3ऱ्या धाब्याची. पाहावं लागेल इकडे काय घडलंय. आता इकडे पंचांचा निर्णय काय येतोय त्याच्याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. दोही रन आहे. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. त्विशा 11 ठाणे संघ जाऊन पोहोचलाय. तो 51 या आकड्यावर. अर्धशतक जरूर धावफलकावर, परंतु लढाई अद्यापही संपलेली नाहीये. बलाढ्य संघ आहे ठाणे, परंतु त्यांच्या समोर आर्यन खारकरनं केलेली नेटाना गोलंदाजी सध्या चर्चेचा विषय झालाय. आणि त्याचमुळे अलिबागला सुद्धा इकडे संधी निर्माण झाली या सामन्यामध्ये विजयासाठी. 7 बॉल 22 धावांची आवश्यकता. 22 रिक्वायर्ड नाउ, रिमेनिंग 7 डिलिव्हरीज. 7 बॉल 22 अशी लढत, लक्षवेधी लढत आहे. एका बाजूला अयुब शेख, दुसऱ्या बाजूला भावेश नाईक. दोनही तगडे स्टारकास्ट, दोनही व्यावसायिक खेळाडू. परंतु सामना इथून मात्र पुढे कुठे जाईल. अलिबागनं चांगला लढा दिलाय. 73 धावांचं टार्गेट. 51ला सध्याच्या घडीला केतन मात्रे बाद झालाय. त्यानंतर विशाल शाह रिटायर्ड झाले होते, सोडून दिला होता. हा चेंडू सरळ विकेट किपर एंडकडे. डॉट बॉल रेफर करण्यात आले. DRAची मागणी फ्रॉम बॅटिंग टीम. चेक केलं जाईल, डिसिजन मात्र रिव्ह्यू केला जाईल. पाहूया एक्झॅक्टली काय घडले तिकडे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून निर्णय कंट्रोल रूम मधून तिसरे पंच आपल्यापर्यंत कळवतील. परंतु सुंदर अशी स्पर्धा सुरू आहे अगदी निसर्गरम्य ठिकाणी. रायगड मान्सून ट्रॉफी. स्वर्गीय आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स माणगर. बॉस संजयजी पाटील यांचं क्रीडांगण. बाजूला श्री स्वामी समर्थ मठ माणगर. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. आणि ही पहा, अगदी तुम्हाला विथ लाईन विथ प्रूफ 24 लाईव्ह इव्हेंट्सचं हे इनोव्हेशन. आणि नक्कीच या सगळ्या गोष्टी, छोटे छोटे बदलाव सध्याच्या घडीला यूट्यूब लाईव्हवर आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यामुळे घर बसल्या प्रेक्षकांना सुद्धा कळतं की
कुठून चेंडू गेलाय, नाहीतर बऱ्याच वेळेला पंचांच्या निर्णयावर मात्र नेहमीच नाराजगी आपल्याला पाहायला मिळत असते. काय बॉलिंग केले आपण नजर टाकूया. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये आर्यननं 5 धाबा दिल्या होत्या टोटल आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आर्यननं टोटल धाबा दिल्या 6. त्याच्या खात्याचा विचार केला तर त्याचं 10 धाबा दिल्यात, एक लेग बायच्या स्वरूपामध्ये आलेत. 2 ओव्हर्समध्ये रबर बॉलमध्ये एवढ्या कमी धाबा कधी कोण देताना सुद्धा पाहिलं नसेल तुम्ही. परंतु तो कारनामा आज आर्यन खारकरनं केलाय. युबी स्पोर्ट्स अलिबाग संघ थोडासा मजबूत दिसतोय, परंतु तरी सुद्धा भावेश नाईक मैदानामध्ये आहे. शेवटचे 6 बॉल 22 धावांची गरज. आदर्श आलाय. आदर्शचा शॉट ऑफ लाईन बॉल भिरकावून दिलाय ऑन साइडला. मिड विकेट क्लिअर करत असताना पहिलाच बॉलवर ठोकलाय षटकार आणि त्याचमुळे जरूर आर्यन खारकरनं चांगली गोलंदाजी केले, परंतु तरी सुद्धा या 22 वाचवता येतील की नाही हे सांगणं फार कठीण आहे. पहा खेचून मारला होता यावेळेचा हा स्ट्रोक. पहिलाच बॉलवर षटकार. शेवटचे 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 16 रिक्वायर्ड नाउ रिमेनिंग 5 असं इक्वेशन. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळं कंपल्सरी चेस करावा लागेल तुम्हाला. 12 बॉलमध्ये 39 धावांवर खेळतोय आणि सगळ्यांचं लक्ष भावेश नाईकवर. भावेश जर शेवटपर्यंत राहिला तर कदाचित धावा चेस झाल्या तर आश्चर्य वाटू देऊ नका, कारण तेवढी शक्ती तेवढं सामर्थ्य या फलंदाजामध्ये आहे. समोरच्या दिशेला लॉंग ऑफला शरीर झोकून दिलं होतं. पूर्णपणे 2 धावा मिळतील. बॉल थोडा स्लो झाला होता, परंतु भावेश नाईकची विकेट मिळवण्याची जी धडपड आहे अलिबागकरांची ती नक्कीच वाखाणण्याजोगी होती. तुम्ही डाईव्ह मारला तरी इकडे जास्त लागणार नाहीये, कारण चांगली माती आहे. हो, यावेळेस स्पीड झाला होता. बॉल थोडा टप्पा पडल्यानंतर स्पीडला आला होता. मिड विकेटचा फिल्डर वेगाने पुढे येतोय. दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो झालाय आणि इकडे मात्र पाहूया दुसरी धाव घेताना भावेश पोहोचलाय की ट्रबल मध्ये आहे. रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांकडे ही मदत मात्र मागण्यात आले. 24 लाईव्ह इव्हेंट्स त्यांच्या कॅमेरामनच्या माध्यमातून जरूर निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सॉफ्ट डिसमिसल जर असेल तर अंपायर्सने आमच्याकडे सिग्नल केला तरी चालेल, परंतु पंच सांगतात हे पंचांना असं वाटतंय की कदाचित फलंदाज बाद आहे. परंतु इकडे मात्र काय घडले तिसऱ्या पंचांमध्ये नॉट आउट इज अ कॉल. त्यामुळे या रन्स कंप्लीट झाल्यात. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. 61 या आकड्यावर. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 बॉलमध्ये 12. 22 शब्दामध्ये सांगायचं झालं तर 2 फटक्याचं काम. परंतु पाहूया आदर्श पाटील आणखीन एक चांगला ऑलराऊंडर ओळखला जातो अलिबाग टेनिस क्रिकेटमधील. इकडे मात्र पाहूया सामना वाचवायचा आहे. या बॅटचा स्ट्रोक वाडीश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. व्हेरी फ्लॅटेड फिल्डिंग पोझिशन नव्हती त्या क्षेत्रामध्ये आणि तिकडेच बरोबर समांतर फटका गेलाय. 6 धावा मिळतील. षटकारानं मात्र सामन्यामध्ये अजूनही आहे. त्विशा 11 ठाणे हेच सांगतोय भावेश. काय स्ट्रोक होता. इकडे मात्र या 6 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल पुढे जाईल. शेवटचे 2 चेंडू आणि 2 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 6 धाबांची आवश्यकता. 2 बॉल 6. क्लीन बोल्ड. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. काय सामना, थरारक सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि संपूर्ण प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय हा सामना. कधी असं वाटतंय ठाणे संघ जिंकेल, त्याच वेळेला मात्र अलिबाग संघ सुद्धा कमबॅक करताना दिसलाय. आणि इकडे मात्र भावेश नाईक मोठा अडथळा सध्याच्या घडीला दूर काढलाय. पहा लेग स्टिक उखडले आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलाय तो आदर्श पाटीलला. आता या सामन्याचा निकाल तुम्हाला शेवटच्या बॉलवर पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 6 धाबा. लास्ट बॉल थ्रिल. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारा हा सामना. चांगली एंटरटेनमेंट केली या मॅचनं. चांगलीच करमणूक झाले आणि शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी
न्यू बॅटर कम्स इन. प्रितेश जोशी तोही विस्फोटक चेहरा आहे. हार्ड हिटर बॅटर आहे. एकच चेंडू मिळेल. विचार करण्याची सुद्धा गरज नाही यात. काही झालं तरी इकडे चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडावा लागेल. षटकार आला तर ठाणे जिंकेल. 6 पेक्षा कमी धाबा आल्या तर युवी स्पोर्ट्स अलिबाग मात्र या स्पर्धेमधला पहिला विजय नोंदवताना दिसेल. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. लास्ट बॉल ड्रिल. इकडे षटकार जाऊ शकलेला नाहीये आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र युवी स्पोर्ट्स अलिबागनं हा चित्त थरारक विजय नोंदवलाय. काय सामना रंगलाय आज. स्वर्गीय आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स रायगड मान्सून ट्रॉफीच्या निमित्तानं एक थरार सामना पाहायला मिळालाय. बलाढ्य संघ दोन्ही होते परंतु केतन मात्रेच्या संघाला मात्र पराभूत केलंय. चला या पुढच्या मॅचला प्रॅक्टिसची बिलकुल मुभा नसेल. लगेच सामना चालू करायचा आहे. अंपायर्स क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच कारण मगाशी मोठ्यानं भरपूर